नमस्कार. तुम्हा सगळ्यांचे शूज मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचा आहे 35वा दिवस. तर म्हटलं तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करावी जी की आहे, आता बघा सोन्या चांदीचे भाव किती वाढत चाललेले आहेत. तर त्याच्याबद्दल म्हटलं थोडंसं मी माझं मत शेअर करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझं मत असं आहे की सोन्या चांदीचे आता सगळीकडेच दर वाढलेले आहे असे म्हणत आहे. पण खरंच हे दर वाढलेले आहेत का? हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की कधी पण आपण घ्यायला जातो सोनं, तर ते तर नेहमीच वाढत असते. जर आपण आपल्या मिस्टरांना म्हटलं की चला घेऊ, तर त्यांनी म्हणतात की महागच आहे. आता पण घेऊ म्हटलं तर महागच आहे. कधी पण घेऊ म्हटलं तरी महागच असते त्यांच्यासाठी. तर हे खरंच आत्ताच दर वाढले आहे की याच्या आधी पण वाढले होते? तर माझं उत्तर असं येईल की नाही, हे दर वाढत आहे, वाढत राहणार आणि नेहमीच वाढणार. कारण की सारखी वस्तू पूर्वीच्या काळीसुद्धा महागच होती. जसं की माझी मम्मी सांगत होती की मी ₹1 म्हणजे फक्त ₹1 मणी घेतले होते म्हणत होते. तर तेव्हासुद्धा ती परिस्थिती अशी होती की आपण घेऊ शकत नव्हतो. ₹1 देऊन सोनं आपण घेऊ शकत नव्हतो. तसंच आहे जसं की आता मागच्या वर्षी समजा ₹60,000 भाव होता सोन्याचा. तर घेतलं का आपण? नाही घेतलं. ज्यांनी घ्यायचं असेल तर ते तर घेतातच म्हणा. असं नाही, आता महागाई आहे तरी घेत आहेत आणि घेतीलही. ज्यांच्याकडे पैसा आहे ते घेतीलच. पण आपल्यासारखे सर्वसामान्य मिडल क्लास लोकं नाही घेऊ शकत. कारण की सोनं अशी गोष्ट आहे की आपल्याला तर जवळ पाहिजे आहे, पण पैसे पण पे करावं लागते. ते आपण घेऊ शकतच नाही. म्हणून सोनं हे नेहमीच वाढणार आहे आपल्यासाठी. असं मला तरी वाटते की ते कधीच स्वस्त होणार नाही. आता तर आणखी 8वा वेतन लागलेलं आहे. तर ते तर आणखी वाढणारच आहे आणि दर होतील कमी, तरी पण अति कमी होऊ शकत नाही. हे सुद्धा आपल्याला मान्य करावे लागेल. आणि सोनं अशी गोष्ट आहे की ती नेहमीच वाढत राहील, ते काही कमी होणार नाही. तर म्हटलं मी माझं मत थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं. तर मला तरी असं वाटते जसं की आपण जॉब करत असणार. आता दादू व्हायच्या आधी मी जॉब करत होती. तर मला खूप कमी पेमेंट होता. मला ₹1000च पेमेंट होता. मी एका कॉन्व्हेंटमध्ये जॉब केली तर. तर मी ते पैसे सेव्हिंग केले. आता मनस्वीच्या पप्पांनी तर मला काही मागितले नाही म्हणा ते पैसे आणि कधी त्यांनी म्हटलंही नाही की तू जॉब करशील तर मला पैसे दे म्हणून आणि कधी माझा हिशोबही नाही घेतला की त्या पैशाचं काय केलं म्हणून. तर जर तुमच्यासोबतही असं असेल तर ₹1000 मला पेमेंट मिळत होता. तर मी ते ₹1000 सेव्हिंग करत होती. म्हणजेच ते ₹1000 ची मी भिशी काढली होती पूर्णच पैशाची. तर तेवढे पैसे तर जमा झाले ना आणि भिशी नसती काढली, तरी पण ते पैसे मी खर्च नाही केले. आता ₹1000 येते, काय होणार आहे त्या ₹1000 असं म्हणून ते मी खर्च केले असते, कपडे घेतले असते किंवा इतरही वस्तू घेतली असती. तर कपडे घेऊनही आणि घरामध्ये जेव्हा एकदा घेतलेले कपडे आपण दुसऱ्यांदा घालण्याची इच्छा होत नाही, हेही तितकंच सत्य आहे. पण थोडंसं कधी-कधी मन मारून काहीतरी गोष्ट घ्यावं लागते आणि करावं लागते. तर एक टार्गेट ठेवायचं असते, की नाही मला यावर्षी एवढं केलंच पाहिजे आणि घेतलंच पाहिजे. तर तसं तर सांगायचं झाल्यास माझं सांगणं हेच आहे, की तुम्ही जे काही पैसे कमवत असाल, जसं की तुमचा पगार असेल 5,000 ₹2,000 तर तिथले पैसे साईडला काढून तुम्ही ते सेव्हिंग करा. जसं की आता ₹5,000 तुमचं आहे पेमेंट, तर 2,000ची आर-डी काढा किंवा सोनाराच्या दुकानामध्ये सोनंसुद्धा आता मिळतात बघा. म्हणजे हर महिन्याचे पैसे पे करून तसंसुद्धा करू शकता. असं मला तरी वाटते. तेव्हाच ते पैसे आपले जमा होणार आणि आपण काहीतरी वस्तू घेणार. प्रत्येकच महिन्यामध्ये सगळे दिवस सारखे राहील आणि प्रत्येकच महिन्यामध्ये आपलं तेवढे पैसे जमा होईल हे तर पॉसिबल नाही. पण जेव्हा केव्हा तुमचे पैसे जमा झाले, तेव्हा तुम्ही नक्कीच 1 महिन्याला किंवा 2 महिन्यानंतर 1 ग्रामचं सोनं तर आपण घेऊ शकतो. तर ते कॉईन तसे हळू जमा करून मोठी बचत होते असं मला तरी वाटते आणि तुम्हा सर्वांना असं करायला पाहिजे.
आणखी सांगायचं झालं तर 1 ग्रामचे आपण भाव बघितले तर 15,000चा होईल, तर आपण तसा विचार नाही करत. आपण डायरेक्ट 10 ग्रामचा भाव बघतो. 10 ग्रामचा भाव किती होणार आहे? 1,50,000 असं होणार. तर ते किमतीनं जास्तच होईल. तर तसा विचार न करता आपल्याला असं विचार करायला पाहिजे, 1 ग्रामचा विचार करायला पाहिजे. तर ते 15,000चा जर आपण विचार केला तर ते किमतीला कमी होईल आणि आपल्याला घ्यायला सोपंही होईल. तसं ते हळू मग आपल्याकडे तेवढे कॉईन पण जमा होणार. म्हणून मला तरी असं वाटते का, की एकदम मोठा भाव न बघता छोटा भाव बघायला पाहिजे. ते कसं मग किंमत कमी असल्यानंतर आपली मानसिकता चेंज होते, की नाही, नाही हे 15,000चं आहे तर हे तर घेऊ शकतो आपण. तर असं तुम्ही करता छोटे-छोटे कॉईन 1 ग्रामचे घेता असं जमा होऊन तुमच्याकडे मोठी रक्कम आणि मोठे पैसे पण तुमचे तेवढे वाचतील. कारण की हर महिन्याला कसं रेट चेंज होत राहते. तर कधी आपल्याला फायदा पण होऊ शकतो आणि कधी तोटा पण होऊ शकतो. म्हणून शक्यतो माझ्या तरी मते, की हर महिन्याला कॉईन घेतला पाहिजे. तुमच्या सॅलरीनुसार किंवा तुम्हाला किती पेमेंट मिळते त्याच्यानुसार. आणि मी आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या गृहिणींना सांगत आहे, की जर तुम्ही जॉब करत असाल आणि तुमचा पेमेंट 3-4 हजार असेल, ठीक आहे. आणि तिथूनही तुमचे हसबंड जर पैसे मागत असेल तुम्हाला, की नाही दे, तर त्यांना पूर्ण पेमेंट न सांगता असं जर आता आपला ₹5,000 पेमेंट आहे, तर 5,000 पेमेंट न सांगता माझा ₹3,000 पेमेंट आहे म्हणून सांगायचे आणि ते ₹2,000 जे आपले उर्वरित आहे, ते बचतीमध्ये न्यायचं असं मला तरी वाटते. तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की माझी हे आयडिया बरोबर आहे का? आणि मिस्टरांना व्हिडिओ दाखवाल तर ते म्हणणार की बाई जास्त शहाणी आहे, काही पण सांगते. तर मी आमच्यासारख्या सर्वसामान्य जे की जॉब करते किंवा घरीच असेल, तर आपले दुधाचे पैसे किंवा बाजाराचे पैसे कोणते पण पैसे असे वाचतात, तर ते सेव्हिंग करायला शिका. नक्कीच तुम्हाला याचा फरक नाही का जाणवेलच. खरंच सेव्हिंग करणे खूप गरजेचं आहे. कारण की प्रत्येकच गोष्ट आपण सहजासहजी लवकरच मिळेल असं नाही आणि प्रत्येकच वेळेस आपल्याला नवऱ्याला मागावं लागते जर घरी जर राहत असो तर. तर त्याच्यामुळे थोडी-थोडी सेव्हिंग करा आणि इतर कपडे वगैरे घेण्यापेक्षा माझ्या थोडं-थोडं 1 ग्रामचं का असेना कॉईन घ्या. तसंच आता चांदीचे पण दर इतके वाढले आहे का सोन्यापेक्षा जास्त झाले आहेत. तर चांदी ते 1 किलो 1 किलो चांदी 3 लाखाची, 4 लाखाची जी काही झाली असेल, तेवढा विचार न करता ₹32,000 ची मिळेल 100 ग्राम असा विचार करायचा. तर ती कमी वाटेल, असं माझं तरी मत आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं हे माझं मत नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि शक्यतो बचत करण्याचा प्रयत्न करा. मीही थोडं-थोडं आता घरी राहते, तर माझं काही जॉब-वॉबचं काही आहे नाही. घरीच राहते, तर थोडे पैसे मी सेव्हिंग करत आहे. सेव्हिंग करण्याचे बायांना तर काही सांगावं लागत नाही, माझ्यापेक्षा हुशार आहेत. कशा नाही कशा पद्धतीने सेव्हिंग करतात. आता कपडे न घेता थोडं-थोडं सोनं घ्या, असं माझं म्हणणं आहे. तरच ते जास्त होईल आणि आपल्याकडे पण राहील. अडचणीच्या वेळेस तर सोनंच कामात येते. गहाण ठेवल्यानंतर थोडी अडचण पण आपली दूर होते. तर मला असं वाटते की नक्कीच बायांनी सेव्हिंग केली पाहिजे. तर इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत आले असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आहे नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि मी हे जे काही तुम्हाला सांगत आहे हे तर तुम्ही याच्या आधी केलंच असणार, याच्यामध्ये काही शंका नाही. काही बाया खूप हुशार आहेत, मला माहीत आहे, माझ्यापेक्षाही खूप हुशार आहेत. तर आणखी तुमच्याकडे काही आयडिया आहे का नक्कीच मला कमेंट्स करून सांगा, की अजून कशा पद्धतीनं आपण बचत करू शकतो तेही मला कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.